नमस्कार, मैं यूनिस खान, अमन समाचार में आपका स्वागत है। थाने के मुंब्रा बाईपास मार्ग से एक मिक्सर वाहन सम्राट नगर के पास से जा रहा था। शनिवार रात करीब 8:30 बजे मिक्सर वाहन अचानक जो है नीचे गिर गया, जिससे बाजू की सोसाइटी की सुरक्षा दीवार को तोड़ते हुए पलट गया। इस घटना में एक व्यक्ति की मृत्यु हो गई, जिसकी आयु 14 वर्ष थी। इस दुर्घटना में करीब 6 लोग घायल हुए हैं, जिन्हें विविध अस्पतालों में भर्ती कराया गया है। ये घटना में मृत युवक जिसका नाम नासिर शेख 14 वर्ष की आयु है, वहीं विशाल सोनावने 25, आशिक इनामदार 15, प्रभाकर सालियान 48, अब्दुल वफा 50, फरीद शेख 54, श्रीमती आशा दाधावड़ महिला 58 वर्ष, इन सभी घायलों को निकट के अस्पतालों में उपचार के लिए भर्ती कराया गया है। मुंब्रा बाईपास मार्ग पर एक साइड में पहाड़ी है, दूसरे साइड में निवासी बस्ती है। अपघात दुर्दैवी आहे। ज्या रस्त्यावरनं मोठी गाडी यायला नको त्या रस्त्यावरनं ती गाडी आली। RMC ची गाडी होती, म्हणजे कमीत कमी 25 टनाची गाडी होती आणि त्याचा उतार इतका घाणेरडा आहे, कारण तो गाड्यांसाठी रस्ताच नव्हता, तो येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी रस्ता बनवला होता। ठीक आहे, त्यात काय राजकारण करायचं नाहीये, पण ती गाडी आली, त्याला स्पीड ब्रेकर नाहीये त्या रस्त्याला। अनेक वेळा सांगून देखील स्पीड ब्रेकर केले नाहीत, म्युनिसिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही आणि अखेरीस एक गाडी मोठी गाडी उतरली, घुसली आणि आज आता 2 जण गेलेले आहेत, काही जण गंभीर आहेत। 4-5 जणांचे हातपाय तुटलेले आहेत आणि ऍडमिट केलेले आहे मुंबईमध्ये। मी स्वतः कमिशनरला बोललोय की ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी। मुंबईमध्ये आतापर्यंत 2 ऍक्सिडेंट झाले, दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या चुकांमुळे झाले, पण कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। कॉन्ट्रॅक्टर्स मोठे मोठे असतात। आता जे मेले आहेत, आता त्याचा बाप तिथे बसलेला आहे, झोपेत राहतो, काय करणार होता तो बिचारा। असं दुर्लक्ष करून, आणि असं पण नाही की त्यांना सांगितलं नव्हतं। आमच्या नगरसेविका त्यांना कायम सांगत होत्या की इथे स्पीड ब्रेकर लावा, साइड वॉल तयार करा, प्रोटेक्शन वॉल, सिक्युरिटी वॉल। त्यांनी कुठेच लक्ष दिलं नाही। हे तर बरं की ते खाली गेली, ती जर अजून जोरात असती तर बिल्डिंग मध्ये शिरली असती। त्याच्यामुळे कॉम्पन्सेशन द्यावं। मृत व्यक्तीला 20-20 लाख रुपये, 2 लहान मुलं गेली आहेत आतापर्यंत तरी, आणि जखमींना जे काही आपण रेग्युलर कॉम्पन्सेशन देतो ते द्यावं। आणि ही आमची हक्काची आणि हट्टाची मागणी आहे की महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि अपघात झालेला आहे, याची भरपाई महानगरपालिकेने करून द्यायला। दुसऱ्या कारवाईसाठी कशा प्रकारचे आता आम्ही कमिशनरशी बोललोय, माझ्या अंदाजाने हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्या भागातला हा अपघात आहे, त्यांनी न्याय दिला पाहिजे गरिबांना।